ची आज 14 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती समाप्त झालेली होती। त्यानंतर आज युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे। दोन्ही बाजूने जे आहे त्या ठिकाणी सुनावणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सरकारी वकील जे.बी. शिंदे जे आहेत ते आता युक्तिवाद करताना पाहायला मिळतात आणि 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागण्यात आलेली आहे। सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी ही कोठडी जी आहे ती या ठिकाणी मागितलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर यामध्ये अनेक युक्तिवाद जो आहे तो आता पाहायला मिळतोय आणि आपण पाहतो या ठिकाणी की जे.बी. शिंदे हे सरकारी वकील आहेत आणि ते युक्तिवाद करता आहेत। वाल्मिक कराडला आणखी 10 दिवस जे आहेत त्या ठिकाणी पोलीस कोठडी जी आहे ते मागितली गेलेली आहे। व्हॉइस सॅम्पल जे आहेत ते देखील या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याबाबतच या ठिकाणी आपण पाहतोय जे.बी. शिंदे जे आहेत ते या ठिकाणी आपला युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच नक्की काय या सुनावणीमधून पुढे येते, किती दिवसांची कोठडी मिळते की कशा पद्धतीचा युक्तिवाद होतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय युक्तिवाद जो आहे तो गेल्या अर्ध्या तासापासून सुरू आहे। दोन्ही बाजूने या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे। आपण पाहतोय कोर्टामध्ये देखील हालचाली ज्या सुरू झालेल्या आहेत। पोलिसांची जी गाडी आहे ती देखील या ठिकाणी कोर्टासमोर लावण्यात आलेली आहे। नक्कीच सागर, तुमच्याकडून माहिती घेत राहू। मात्र सध्या कोर्टात युक्तिवाद सुरू आहे अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात, त्यासोबत इतर देखील संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे। हत्येचा सहभाग तपासायचा आहे, त्यामुळे 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी सध्या होते। वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतलेत असं देखील तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय। देशाबाहेर आणि परदेशात मालमत्ता जमवली आहे का या संदर्भात देखील तपास करायचा आहे। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कराडचा तपास करायचा आहे असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे 10 दिवसांची सीआयडी कोठडी मागितली जाते। हत्येचा सहभाग तपासण्यासाठी ही सीआयडी कोठडी मागितली आहे। तपास अधिकाऱ्यांनी 10 दिवसांच्या कोठडीची कोर्टाकडे मागणी केलेली आहे। तर देशाबाहेर आणि परदेशात मालमत्ता जमवली आहे का या संदर्भात देखील तपास करायचा आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात कराडचा तपास करायचा आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे हत्येचा सहभाग आहे का नाही, मालमत्ता या सर्व संदर्भात 10 दिवस पोलीस कोठडी मिळाली पाहिजे असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर वाल्मिक कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतलेत असं देखील तपास अधिकारी सांगतात। सध्या सरकारी वकील कोर्टात युक्तिवाद करतायत। पुन्हा एकदा मी सागर तुमच्याकडे येणार आहे। काय आताच्या अपडेट मिळतात, सुनावणीत सध्या काय सुरू आहे? आपण पाहतो की खरं तर सीआयडी कोठडी जी आहे ती या ठिकाणी 10 दिवसांची सीआयडी कोठडी मागणी करण्यात आलेली आहे आणि या कोठडीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे। खरं तर अॅट्रॉसिटीचा देखील एक गुन्हा जो आहे तो या ठिकाणी नोंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून झालेली होती। ज्या सिक्युरिटी गार्डला मारण्यात आलेले होते त्या संदर्भात कराडचा काही त्यामध्ये थेट इन्व्हॉल्वमेंट आहे का या संदर्भातली मागणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासाठीच आम्हाला 10 दिवसांची सीआयडी कोठडी जी आहे ती द्यावी अशी मागणी सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जोरदार युक्तिवाद जो आहे तो जे.बी. शिंदेकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की या ठिकाणी आज सीआयडी कोठडी जी आहे खंडणीच्या गुन्ह्यातली ती आज संपलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतरच आज सुनावणी ही सुरू आहे। खरं तर जे.बी. शिंदे हे तर कराडच्या आधी गुन्हेनंही थोपटेंना हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचं कोर्टात म्हटलंय। कराडनं थोपटेंकडे पैशांची मागणी केलेली असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। कराडची भारताबाहेर मालमत्ता आहे का हे देखील तपासायचंय, त्यामुळे कोठडीची मागणी होतीये। सरकारी वकिलांनी केस कोर्टाकडे 10 दिवसांच्या सीआयडी कोठडीची मागणी केली आहे। कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या अशी मागणी झाली आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। सागर, कोर्टामध्ये सध्या काय सुरू आहे? आपण पाहतोय की निखिला खरं तर जे.बी. शिंदे जे आहेत ते युक्तिवाद करता आहेत आणि जो वाल्मिक कराड आहे त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी मागणी जी आहे ती शिंदेकडून केली गेली आहे। खरं तर वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने ही पोलीस कोठडी जी आहे ती मागण्यात आलेली आहे। कारण यापूर्वी देखील जी घटना घडली, मुळात ह्या सर्व घटनेची सुरुवात जी आहे तीच या ठिकाणी एका वॉचमॅनला मारहाण करण्यात आली होती आणि त्यावेळेस ग्रामस्थांकडून या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती पोलिसांकडे करण्यात आलेली होती। मात्र त्यावेळी हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला नव्हता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता अॅट्रॉसिटीच्या संदर्भात कराडचा इन्व्हॉल्वमेंट
कशा पद्धतीचा आहे, कारण यापूर्वी आवादा कंपनीच्या मॅनेजरला कराराने देखील खंडणी मागितल्याची गुन्हा जो आहे तो नोंद केला गेलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा पूर्ण तपास जो आहे, युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी या जे.बी. शिंदे यांनी जे सरकारी वकील आहेत त्यांनी केलेले आहे। खरं तर या ठिकाणी थोपटे जे खरं तर मॅनेजर आहेत त्यांना देखील ही खंडणी जी आहे ती मागण्यात आली होती। त्यांच्या देखील या ठिकाणी जो फिर्याद होती त्या फिर्यादीनंतर आता अॅट्रॉसिटीचं कलम देखील लावण्याचा प्रयत्न जो आहे तो जे.बी. शिंदेकडून मागणी करण्यात येते आणि त्यासाठीच आम्हाला तपासासाठी या ठिकाणी ही 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती द्यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी लावून धरण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळा युक्तिवाद जो आहे तो जे.बी. शिंदे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सागर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईडी कडून सुद्धा वाल्मिक कराडला नोटीस पाठवण्यात आलेली होती, त्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा काही युक्तिवाद होऊ शकतो का, काय माहिती मिळतीये? खरं तर ईडी हा एक विषय स्वतंत्र असणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडणी हा जो खंडणीमध्ये वाल्मिक कराड जो आहे तो आरोपी आहे। मात्र ही खंडणी जी आहे ही खंडणी मागितल्यानंतरच ही घटना जी आहे ती घडलेली आहे। 302चा गुन्हा म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी होऊ शकतो का किंवा त्या दृष्टीने तपास यंत्रणा जे आता काम करणार आहेत आणि वकील देखील त्या दृष्टीने मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील त्यामध्ये महत्त्वाचा मानला जाते। कारण जर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला असता तर ही पुढची घटना घडली नसती, अशा पद्धतीचा देखील युक्तिवाद एकंदरीत पाहायला मिळतोय। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की खरं तर 302च्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावे अशी प्रमुख मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। वकील युक्तिवाद जो आहे तो आपला करता आहेत आणि नक्की कशा पद्धतीचा निर्णय कोर्ट घेतं हे देखील काही वेळातच आपल्याला स्पष्ट होईल। मात्र आपण पाहतो या ठिकाणी 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी वकिलांकडून मागितली गेली आपल्याला पाहायला मिळते, कारण या ठिकाणी त्याचा तपास जो आहे व्हाईस सॅम्पल देखील घेतले गेलेले आहेत, त्याची देखील तपासणी पुढे होणार असल्याचं देखील पाहायला मिळतं। आणि एकंदरीतच या सर्व गुन्ह्यांच्या अनुषंगाने कराडचा एकंदरीत 10 दिवसांची कस्टडी जी आहे ती या ठिकाणी सरकारी वकिलांकडून मागितली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अॅट्रॉसिटीमध्ये देखील कराडचा समावेश होतो का, 302च्या गुन्ह्यात देखील त्याचा समावेश होऊ शकतो का, या दृष्टीने जो आहे तो युक्तिवाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे काही वेळातच जे आहे त्या ठिकाणी कोर्टाकडून कशा पद्धतीचे निर्णय येते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की सागर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आतापर्यंत